पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। आता दीदींनी सांगितलंच आहे की मांडुक्य उपनिषदाचा विचार आपण करणार आहोत। आपण या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये पुष्कळ विषय आपल्याला बाहेर मांडणं जे अवघड होतात ते सर्वांना तत्त्वज्ञान ऐकण्याची गोडी असल्यामुळे इथे आपल्याला मांडता आले। आपण ब्रह्मसूत्रासारखा विषयसुद्धा 4 वर्ष मांडला आणि ब्रह्मसूत्रावर इथे होणार नाहीत अशा प्रकारे जवळजवळ 90 तासाचं रेकॉर्डिंग केलं आपण आणि तो विषय समोर ठेवला। खूप आनंद आहे असे अवघड विषय किंवा वेगळे विषय उपनिषदसुद्धा आपण छांदोग्य उपनिषद असंच 2-3 वर्ष जास्तच 4 वर्ष जवळजवळ इथे आपण सांगत होतो। शक्यतो विषयाला जास्तीत जास्त न्याय देऊन जेवढं माझ्या बुद्धीचं आकलन आहे तिथपर्यंत अर्थात पण विषय मांडण्याचा प्रयत्न केला। आणि मठाचं वैशिष्ट्य माताजींचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कधी हे आता लवकर संपवा किंवा आपल्याला दुसरे विषय घ्या असं कधीही म्हटलं नाही। ज्या पद्धतीने ज्या गतीने विषय मांडण्याची मी तयारी दर्शवली त्या प्रत्येक वेळेला त्यांनी कधी नाही हो म्हटलं नाही। आणि त्यामुळे शेवटी असं हे ग्रंथ इतके मोठे आहेत की आपण 10 वर्ष बोललो तरी कमी पडेल, पण शेवटी काही मर्यादा आहेच। त्या मर्यादेप्रमाणे त्यातल्या त्यात विषयांना स्पर्श झाला नाही असा आपला कोणता भाग आपण आजवर ठेवला नाही आणि खूप सुंदर सुंदर विषय आपल्याला इथे मांडायला मिळाले आणि त्या निमित्ताने त्याचं रेकॉर्डिंगही झालं। ते आता म्हणाल्या त्याप्रमाणे मुंडकोपनिषद आपलं पुरं झालं। यावेळी आपण मांडुक्य उपनिषद घेतलेलं आहे आणि त्यांनी त्याची प्रस्तावना छान केली की हे अथर्ववेदाचं उपनिषद आहे। अथर्ववेदाची सगळीच उपनिषदं महत्त्वाची आहेत। त्यात जी प्रमुख दशोपनिषद आहेत त्यामध्ये हे 6वं उपनिषद आहे। म्हणजे ईश केन कठ प्रश्न मुंडक आणि हे 6वं मांडुक्य आणि त्यानंतर मग ऐतरेय तैत्तरेय छांदोग्य आणि बृहदारण्यक अशी ती एकूण 10 उपनिषद आहेत। या 10 उपनिषदांचा विचार करताना हे उपनिषद सर्वात कमीत कमी मंत्रांचं आहे, फक्त 12 मंत्र आहेत। जसं आपण एखादं शंकराचार्यांनी तो वर्णनच केलं आहे, वेदांत अर्थ सार संग्रह असं वर्णन करताना म्हटले की वेदांताच्या अर्थाचं सार म्हणजे साराचंही सार, अगदी क्विंट इसेन्स म्हणा तसं साराचंही सार या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्या सगळ्या साराचा संग्रहभूत असणारं हे जे उपनिषद आहे अशा प्रकारे वर्णन करून त्यांनी त्याचा महिमा गायला आहे। मांडुक्य उपनिषदामध्ये जेव्हा मुक्तिकोपनिषदांनी सांगितलं की फार सुंदर त्यांचा श्लोक आहे त्यातला की मांडुक्यमेव मेवालम मुमुक्षूणां विमुक्तये तथाप्य सिद्धम चेत ज्ञानम दशोपनिषदम पठ। त्यांनी सांगितलं अहो उपनिषदांचा अभ्यास करायचा असेल ना तर कोणत्याच उपनिषदाकडे वळू नका, फक्त हे एकच उपनिषद घ्या। ह्या ठिकाणी मांडुक्य उपनिषदाचा अभ्यास केलात की तुम्हाला सर्व काही उपनिषदांचं सार सापडणार आहे आणि म्हणून ते म्हणतात मांडुक्यम एकमेवालम मुमुक्षुणाम विमुक्तये। ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुक्त करण्याचं सामर्थ्य ह्या एका मांडुक्य उपनिषदामध्ये आहे आणि या मांडुक्य उपनिषदामधून जर अभ्यास करणाऱ्याला समाधान जर वाटलं नाही तर मग त्यांनी इतर उपनिषदांचा विचार करावा, अन्यथा इतर उपनिषदांचा विचार करण्याची गरज नाही। इतकं ह्या उपनिषदाचं महात्म्य विशेष रूपाने वर्णन केलं गेलेलं आहे। ह्यामध्ये 12च मंत्र आणि वेदांत अगदी ठासून भरलेला आहे, कमीत कमी शब्दात, अगदी ज्याला आपण म्हणतो ना की फार मार्मिकपणाने विषय त्या ठिकाणी मांडला आहे, अगदी मोजक्या शब्दामध्ये विषयाला व्यक्त केला आहे आणि फार सुंदर असं त्याचं स्वरूप आहे।
आपण ऐकू त्यावेळी असं लक्षात येईल, थोडं साधारणपणे तत्त्वज्ञानावरती पूर्ण आधारलेलं असल्यामुळे क्वचित लक्षात ठेवायला कळायला आपल्याला वाटेल की हे थोडं अवघड आहे. पण तरीसुद्धा जास्तीत जास्त सोपेपणाने या उपनिषदाकडे पाहण्याचा प्रयत्न आपण करू. उपनिषदांच्या बाबतीमध्ये बोलायचं तर उपनिषद म्हणजे काय असा जर विचार केला किंवा उपनिषदांचं स्वरूप काय असतं तर आणि उपनिषदं कुठे येतात. एक वेद घेतला, अगदी फक्त ऋग्वेद जरी घेतला तरी एकेकाळी काही 4 वेद नव्हते, वेदांचं असं विभाजन केलेलं नव्हतं. त्यावेळी एका ऋग्वेदामध्ये किंवा नुसता वेदो राशी असं म्हणत असत की वेदांच्या मंत्रांच्या सूक्तांच्या राशी होत्या आणि त्या राशींमधूनच अभ्यास केला जात असे. पण पुढे मनुष्याची बुद्धी, त्याचं आकलन आणि अभ्यास करण्याची मर्यादा लक्षात घेऊन त्याच्यामध्ये विषयवार आणि काही महत्त्वाच्या काही गोष्टी त्यामध्ये विभाजन करून, म्हणजे जसं यज्ञसंस्था आहे, यज्ञाच्या विषयी विचार करायचा जास्त तर कुणी करायचा, यजुर्वेदानी करायचा. अशा प्रकारे प्रार्थना, मंत्र, सूक्त, स्तोत्र आणि त्यामागची भावना ह्याचा अधिक विचार कोणी केला, यजुर्वेदानी नाही. जसा केला इथे यज्ञसंस्थेचा तसा तिथे ऋग्वेदानी केला की ज्यामध्ये 10,000 प्रार्थना मंत्र आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे अथर्ववेदानी अनेक विद्या, अनेक गोष्टी, अनेक जीवनाला उपयुक्त असणारी अशी सूक्त किंवा काही प्रमाणं कशाकरता, समजा दात आहे, दातांना कीड लागली तर दातांची कीड जावी आणि दात पुन्हा चांगले व्हावेत याकरता सूक्त आहेत. डोळ्यांची दृष्टी जर बिघडली किंवा कमी झाली, अशक्त झाली, दुर्बल झाले तर डोळ्यांकरता कोणते मंत्र म्हणावेत, कोणती सूक्त म्हणावीत, असा उपचार देणारे सुद्धा काही भाग अथर्व पुष्कळ आहे. जारण, मारण, उच्चाटन यासारख्यासुद्धा विद्या अथर्ववेदामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्याचं कारण एकच आहे की मनुष्याच्या आयुष्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी येतात तशा वाईटही घटनाप्रसंग येत असतात. निसर्ग आहे, निसर्गाबरोबर जगामध्ये वावरणाऱ्या दुष्ट शक्ती आहेत, त्या दुष्ट शक्तींनी युक्त असणारी माणसं आहेत, त्या माणसांचे दुष्ट व्यवहार आहेत. त्या दुष्ट व्यवहारांना व्यवहाराच्या पातळीवर जेव्हा संपवावं लागतं. आचार्य चाणक्यांची एक कथा मी नेहमीच सांगते की चाणक्यांनी जेव्हा ठरवलं की एक राज्य आपल्याला उभं करायचं आहे, त्याकरता राजा घडवत आणला, राज्याकरता अपार प्रयत्न केले, कुटीलसुद्धा आणि योग्यसुद्धा, अधिकाधिक योग्य. आपल्याला आजही बघतो आपण राजकारणामध्ये काही गोष्टी कुटील म्हणजे वाईटच अर्थाच्या असतात असं नाही, पण समोरच्याला समर्थांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनस, हुंब्यासी हुंबा लावून द्यावा. त्याने सांगितलं समोरचा माणूस जसा आहे तसं वागलं पाहिजे, त्याला व्यवहारामध्ये असंच करून चालत नाही. आम्ही राजकारणातले नाही, आम्ही व्यवहार जरी करत असलो तरी आमच्यावरती जर कुणी मनुष्य जर त्रासदायक व्यवहार करू लागला तर आम्हाला त्याला जिथल्या तिथे ठेवायला पाहिजे, त्याचा परामर्श घ्यायला पाहिजे. वैदिक परंपरा असं नेवळं विळविळीत पडवळासारखं मिळमिळीत असं राहायला भेंडीसारखं असं सांगत नाही. तेजस्वी परंपरा आहे, शूरांची परंपरा आहे, अन्याय सहन न करणारी परंपरा आहे, उद्धटाला खटनटाला त्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवणारी परंपरा आहे. आणि त्यामुळे अथर्ववेदासारख्या वेदामध्ये तर त्यांनी जारण मारण उच्चाटनासारखे प्रयोग लिहिलेत. आपल्याला मी म्हटलं तसं की चाणक्यांची कथा मी नेहमी जी सांगते ती आपल्यापुढे पुन्हा सांगते की एक राज्य उभं करायचं आहे. आज हा एक मनुष्य आपल्या हिमतीने किंवा आपल्या जीवावर, जसे आज आम्ही मोदींना पाहतो, एक माणूस आहे, त्या एका माणसावरती आज सगळं भारताचं राजकारण सगळ्या जगाला दमवतं आहे. अशी माणसं क्वचित जन्माला येतात. तसे चाणक्य होते. चाणक्यांनी स्वतःच्या हिमतीवरती जेव्हा ते राज्य उभं करायचं आहे आणि नंदांनी केलेला जो अपमान आहे त्याचाही सूड घे, अनेक गोष्टी आहेत,
पण त्यामध्ये जेव्हा या विषयामध्ये त्यांनी भाग घेतला त्यावेळी काय काय आपल्याला प्रतिकूलता येऊ शकणार आहेत त्या सगळ्याचा विचार त्यांच्यासमोर होता. त्याप्रमाणे जीवनात संकटं येत होती, संकटांना शिताफीने तोंड देत होते. मोदींसारख्यांच्यावरती सुद्धा आज जीवे मारण्याचे हल्ले आपल्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत येऊन पोचणारे 25 हल्ले आहेत की जे त्यांना केव्हाच तेवढ्या हल्ल्यांमध्ये संपवलं असतं. पण आहे त्याच्यावरही काय उपाययोजना करायची, त्यालाही कोणत्या पद्धतीने परास्त करायचं. राजकारणामध्ये हे सगळे डावपेच खेळावेच लागतात. लोक म्हणतील अहो मग अथर्ववेदामध्ये हे जारण मारण उच्चाटन कशाला आलं? कशाला नाही, म्हणून म्हटलं की मिळमिळीत भेंडी आणि बिळबिळीत पडवळासारखं जीवन जगायला सांगितलेलं नाही. मनुष्याचं जीवन जे आहे ते तेजस्वी जीवन आहे, ते आपल्या सामर्थ्याने उभं राहणारं जीवन आहे. आणि दुसऱ्याचा आपल्यावरती होणारा जो आग्रह, अन्याय, असत्याचा आपल्याकरता केलेला अपलाप चालवून घेतलाच जाणार नाही कोणत्याही स्थितीत नाही. असं होताच कामा नये. हे तेजस्वी जीवन आहे. हा वेदांचा विषय आहे, हा वेदाचा संदेश आहे की तुम्ही अहिंसकच राहा, तुम्ही हिंसा करायला जाऊ नका, पण तुमचं तुम्हाला संरक्षण करता आलंच पाहिजे, तुम्ही तुम्हाला राखू शकलेच पाहिजेत. त्यामुळे चाणक्यांना या सगळ्याची कल्पना होती. शेवट असा झाला की जेव्हा राज्य स्थापन झालं तेव्हा कोणत्याही स्थितीत शेवट आपण पाहतोच आहे. कितीही तऱ्हेने मोदी काम करत असले तरी विरोधक असो, नाही तर आता निर्माण झालेली जोरडांची पार्टी असो, काहीही असो, या सगळ्यांचा हेतू काय? ह्यांना जागेवरून खाली पाय उतारा करणे, यांना तिथे राहून न देणे, ह्या मनुष्याला संपवणे, ही जी भूमिका असते अशीच भूमिका त्यांच्या बाबतीत होती. की कोण आहे हा करणारा माणूस? चाणक्य आहे. ह्याला केव्हा ना केव्हा तरी अनेक प्रयोग झाले, त्यांना मारण्याकरता अनेक प्रयोग झाले. शेवटी त्यांच्या खोलीमध्ये ते जिथे राहत होते, फार साधे राहत होते. त्यांचं वर्णन केलेलं आहे की एका झोपडीत राहायचे. 1-2 समया असायच्या. जेव्हा राज्याचं काम करायचं असेल, राजकारभाराचं लिखापडी असेल, तेव्हा ती समय वेगळी असे, त्याचं तेल वेगळं असे. आणि आपल्या घरात आपल्याकरता समई जाळायची आहे तेव्हा त्याचं तेल वेगळं असे, ती वेगळी समई जळली जात असे. ही समई बंद करून इतके काटेकोर, एक पैचीही अपेक्षा नाही असा हा मनुष्य. त्यांनी जेव्हा बघितलं की आज होणारी जी बैठक आहे राजसभेमध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळी आपल्याला धोका आहे. आता त्यांचे गुप्तहेर आहेत, तर आपल्याला सांगायचं म्हणजे त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये, म्हणजे त्यांच्या विरोधी पक्षाच्या लोकांनी त्यांच्या घरामध्ये खूप मोठा जहरीला असा नाग, प्रचंड मोठा नाग त्यांच्या खोलीमध्ये ठेवला होता की रात्री ते येतील आणि खोलीत आले की त्यांना त्या नागाचा दंश झाला पाहिजे. आले आतमध्ये, आपल्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तो नाग आला त्यांच्यावरती झेप घेऊन मारण्याकरता. त्यांनी ओळखलं होतं कोणता ना कोणता तरी प्रयोग आज आपल्यावरती होणार आहे, आपण उद्या राज्यसभेमध्ये पोचता कामा नये, याचा पुरा बंदोबस्त नक्कीच आहे. आणि तो कोणत्या स्वरूपात आपल्यासमोर येईल आपल्याला माहीत नाही आहे. आणि तो नाग आला, त्या नागाने त्यांना दंश केला. ते खुशाल आपल्या पलंगावर जाऊन झोपले, आरामात झोपले. सकाळी उठले, एवढ्या जहरील्या नागाचं विष अंगावरती टोचून घेऊनसुद्धा सकाळी उठून जेव्हा ते योग्य वेळी राज्यसभेमध्ये पोचले, सगळ्यांचे म्हणजे अवाक झाले, सगळ्यांची तोंड जी आल झाली, डोळे जे विस्फारले ते काही बंद होईनात. त्यांना आश्चर्य वाटलं. तेव्हा चाणक्यांनी सांगितलं की तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारण नाही. तुम्हाला वाटलं होतं की मी राज्यसभेमध्ये येऊन पोचू शकत नाही, असं नाही आहे म्हणाले. तुम्ही ज्या प्रकाराने राजकारण खेळू शकता, मीही त्याच प्रकाराने राजकारण खेळू शकतो. म्हणाले माझ्या आयुष्यात मी ह्या माझ्या ध्येयाकरता जेव्हा माझ्या केसांची, माझ्या शेंडीची गाठ मी सोडून दिली, त्या दिवशीपासून पहिला प्रयोग मी केलेला आहे. आणि तो प्रयोग म्हणजे
सापाचं विष पचवणे. पहिल्या दिवसापासून आज तागायत मी सापाचं विष पचवत आलो आहे. मला कोणत्याही जहरील्या नागाच्या विषाने माझ्या शरीराला काहीच होत नाही. मला बाधाच होऊ शकत. थक्क झाली मंडळी. सांगायचं असं आहे की राजकारण ही काही गमतीची गोष्ट नाही आहे. उगाच आपलं झेंडे लावा, जन हो खादी वापरा म्हणून राजकारण होत नाही. तर सांगायचा हेतू त्याच्यामागचा एकच आहे की अथर्ववेदांनी सुद्धा जारण मारण उच्चाटनाचे प्रयोग दिलेले आहेत की केव्हा काय करावं लागेल आणि कशाचा प्रयोग कुठे करावा लागेल. त्या प्रयोगाकरता अथर्ववेदामध्ये काही भाग योजलेला आहे. सामवेद आहे. सामवेदामध्ये ऋग्वेदातलीच जवळजवळ 1000 सूक्तं आहेत आणि त्या सूक्तांनी भगवंताची स्तुती केली आहे. ज्या पद्धतीने आज आम्ही देवतांची उपासना करतो त्या सगळ्या उपासनेचं जे स्वरूप आहे त्या सगळ्या उपासना त्या सामवेदामध्ये आहेत आणि त्या सामवेदातल्या त्या सूक्तांचं गायन केलं जातं आणि ते गायलेली जी ती सूक्तं आहेत ती आपल्याकडे यज्ञाच्या शेवटी जेव्हा पूर्णाहुती असते त्यावेळी ती स्वरामध्ये गाऊन ती सूक्त म्हणून त्या तुपाच्या आहुती दिल्या जातात आणि यज्ञाची पूर्तता होते. असे 4 भागामध्ये एक वेद विभागून घेतला गेला आणि प्रत्येक वेदाला 4 अंग आली. एक म्हणजे संहिता भाग, वेदाचा मुळामधला मंत्रमय भाग म्हणजे ती संहिता, की जो वेद म्हणून म्हटला जातो तो वेदाचा भाग. त्यानंतर त्या वेदाचं एक ब्राह्मण असतं. ब्राह्मण याचा अर्थ असा की यज्ञ कसे करावेत, त्यातल्या मंत्रांची योजना कशी करावी आणि कर्मकांड कसं करावं याविषयीचा भाग थोडा थोडा त्याच्या विधिनिषेधाचा भाग त्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये दिलेला असतो. तिसरा भाग आहे तो भाग असा आहे की ज्याला आरण्यक असं म्हटलेलं आहे. ते आरण्यक म्हणजे ऋषीमुनी जंगलामध्ये राहायचे आणि जंगलात राहून लोकांना उपदेश करायचे. त्या उपदेशाचा संबंध आरण्यकांशी आहे आणि तसंच यज्ञाच्या काळामध्ये त्या ज्यांनी यज्ञाचं कंकड बांधलं आहे त्या व्यक्तींनी कसं असावं, त्याला नियम काय असावेत, ते सगळे ज्याच्यामध्ये सांगितले आहेत ती आरण्यकं आहेत. आणि सर्वात शेवटी जो आहे तो वेदाचा अंतिम भाग आहे म्हणून त्याला वेदांत असं म्हटलं आहे. आणि तो अंतिम भाग काय आहे, ती उपनिषदं आहेत. ती उपनिषदं म्हणून आली म्हणजे एक वेद कसा पूर्ण झाला, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषदं. आता आपण ज्यांचा अभ्यास करतो आहे ते काय आहे, ती उपनिषद आहेत. ती त्या त्या वेदामध्ये असणारा जो तत्त्वज्ञानाचा भाग आहे तो भाग एकत्र काढून घेऊन तो शेवटी मांडलेला आहे. आणि तो शेवटी ज्याच्यात मांडला आहे त्याला वेदांत असं म्हटलं आहे. आपण सुद्धा म्हणतो ना की वेदांत हा शब्द आपण सर्रास वापरून गुळगुळीत केलेला आहे की वेदांताचा अभ्यास करायचा आहे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास ज्याच्या आधाराने केला जातो त्याची गंगोत्री कोण आहे, तर त्याची गंगोत्री उपनिषद आहे. त्याचं मूळ जे आहे ती उपनिषद आहेत. आणि त्यामुळे आपण आता ही उप अधिक नि अधिक सद असं त्या उपनिषद शब्दाचं या ठिकाणी फोड केली आहे. म्हणजे उप अधिक नि अधिक सद, सद म्हणजे बसणे, म्हणजे उप जवळ जाऊन बसणे, नि सद एकमेकांच्या ठिकाणी येऊन बसून तिथे गुरु आणि शिष्यांनी एकमेकांच्या सहवासामध्ये राहून बसून गुरूंनी शिष्याला शिकवावं आणि शिष्यांनी तो उपदेश घ्यावा. शिष्य कसा असावा, पूर्णपणे गुरुशरण असावा. त्यांनी समित पाणी होऊन म्हणजे हातामध्ये ज्या समिधा आहेत त्या समिधा घेऊन आपल्या गुरूंना शरण जावं आणि त्यांना सांगावं मी हातात समिधा घेऊन आलेलो आहे, शरणागत आहे, आपण मला या विषयाचं प्रतिपादन करा. त्याचा थोडासा ज्याला आपण अर्थ किंवा भाग गीतेमध्ये जो मांडला आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
कसं म्हणाले गुरुकडनं म्हणजे ज्ञान मिळवायचं आहे, ते ज्ञान मिळवण्याची पद्धत काय आहे? तर म्हणाले ते ज्ञान मिळवण्याची पद्धत ही आहे, तद्विधी प्रणिपातेन, नमस्कार करावा, परिप्रश्नेन सेवया, त्यांना प्रश्न विचारावेत, आपलं अज्ञान काय आहे त्या अज्ञानाचं निराकरण करून घ्यावं. अशा प्रकारे जो ज्ञानाची प्रक्रिया आहे ती उपनिषदांमध्ये, आणि त्यामुळे सगळी उपनिषदं ही गुरुशिष्य संवाद रूप आहे. त्या ठिकाणी जे मांडलं आहे विषय सगळे, हे सगळे विषय हे परमात्म्याच्या प्राप्तीकरता, ज्याला ब्रह्मविद्या असं म्हटलेलं आहे, ती ब्रह्मविद्या उपनिषदांनी मांडली आहे, उपनिषदामध्ये मांडली आहे, वेदांच्या अंतिम भागामध्ये मांडली आहे. वेदातलाच भाग काढून घेऊन तो शेवटी उपनिषद रूपाने ती मांडलेली आहेत. आणि त्यामुळे ह्या निरनिराळ्या ब्रह्मविद्या आहेत. आता या ठिकाणी सुद्धा आपण मांडुक्य उपनिषद जे शिकणार आहोत त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान समजून घेऊन, तत्त्वज्ञान कळता कळताच, तत्त्वज्ञान जाणून घेता घेताच परमात्मा प्राप्तीची जी विद्या आहे त्याला ब्रह्मविद्या म्हटलं जातं. ब्रह्मविद्या म्हणजे दुसरं काही नाही. जसं आपण प्रार्थना, उपासना असे शब्द वापरतो, तसंच तिथे तो ब्रह्मविद्या शब्द आहे. ब्रह्माला जाणून घेणारी विद्या, ब्रह्मापर्यंत पोचवणारी विद्या, ब्रह्माचं आकलन करून देणारी विद्या, ब्रह्माचा पंथ मार्ग दाखवणारी विद्या, ती जी विद्या आहे ती ब्रह्मविद्या आहे. तर आपल्याला सांगायचा हेतू असा की ही विद्या आपण जेव्हा मांडुक्य उपनिषदाच्या आधाराने शिकणार आहोत किंवा पाहणार आहोत, त्यामध्ये त्यांनी हा विषय 12च मंत्रात अगदी थोडक्यात, पण एक एक मंत्र आपल्याला समजून घेणं, हे थोडासा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला तो लक्षात राहणार नाही. कारण ते सगळं कोष्टकासारखं मांडलं आहे, सगळं सूत्रबद्ध मांडलेलं आहे, आणि त्यामुळे तो विषय समजून घ्यावा. आता ह्या ठिकाणी प्रत्येक उपनिषदात जसं असतं तसंच आहे. उपनिषदाच्या सुरुवातीला त्याचा जो मंत्र आहे तो शांतिपाठाच्या रूपामध्ये असतो, आणि तो शांतिपाठ नेहमी म्हटला जातो. या उपनिषदाचा शांतिपाठ आपण आज पाहणार आहोत, आणि ह्या उपनिषदाचं स्वरूप शांतिपाठातूनच आपल्याला हळूहळू समजायला लागेल की त्यांना पुढे काय म्हणायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे, त्यांचा उपदेश काय आहे, किती अंगांनी आहे, वगैरे वगैरे. आता इथे जो मूळ शांतिमंत्र आहे तो आपण एकदा म्हणू की ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवां सस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. 3 वेळा शांतीचा उच्चार केलेला आहे 3 प्रकारांनी. आता इथे या शांती पाठाचा अर्थ काय होतो तो अर्थ पहिल्यांदा बघा. कारण कुठलंही उपनिषद म्हणायला सुरुवात करताना प्रार्थना स्वरूपामध्ये त्याचा शांतीपाठ म्हटला जातो. प्रत्येक उपनिषदाचा शांतीपाठ आहे. त्याप्रमाणे इथला हा शांतीपाठ ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः हा शांतीपाठ इथे घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला ओम आहे. ओंकाराशिवाय आपल्याकडे काहीच सुरू होत नाही. काहीच सुरू होत नाही म्हणजे ओम हा आमचा मूलमंत्र आहे. ओम हे परमात्म्याचं नाव आहे. तस्य वाचक प्रणवः असं पतंजली महामुनींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे परमेश्वराचं नाव कोणतं, परमेश्वराला कोणत्या नावाने ओळखावं, तस्य वाचक प्रणवः, त्याचा वाचक प्रणव म्हणजे ओंकार आहे. त्याला ओंकाराने, ओंकार नामाने ओळखावं. त्यामुळे पहिल्यांदा परमेश्वराला वंदन करून त्याचं स्मरण करूनच पुढे शांतिमंत्र म्हटला जातो. त्यामुळे ओम लावूनच मंत्राचा उच्चार केला जातो. पुष्कळ वेळा आपल्याकडे गोष्ट मी सांगितली असेल किंवा नसेल सांगितली माझ्या लक्षात नाही, परंतु ओंकाराचं महत्त्व सांगणारी एक कथा सोनोपंत दांडेकरांच्या एका त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिली होती. ते म्हणाले की
एक चांगला दशग्रंथी ब्राह्मण, खूप अध्ययन चांगलं केलं. आता अध्ययन झाल्यानंतर त्या अध्ययनाला एक सँक्शन पाहिजे ना, शिक्कामोर्तब व्हायला पाहिजे ना. विद्वान माणसांनी ते अध्ययन मान्य केलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे की अप्रतिम, तुमचं पाठांतर उत्तम, तुमचा अभ्यास उत्तम, आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसे पुण्यातले फार मोठे वैदिक घनपाठी म्हणजे श्रीपादशास्त्री किंजवडेकर शास्त्रींच्या बाबतीमध्ये काय सांगणार, ते उलटी गीतासुद्धा म्हणत असत, अस्खलित मंत्रसुद्धा. कुठल्याही मंत्रापासून कुठलाही मंत्र उलटा म्हणत जा, वरती मंत्र, तरीसुद्धा ते मंत्र म्हणत जातच. इतकी त्यांची तयारी होती, इतका अभ्यास होता. असे हे एकापेक्षा एक अभ्यास केलेली जी माणसं असतात, त्यांना फक्त काय सांगू का, की विद्याभ्यासाला किंवा सज्जन माणसाला काय पाहिजे असतं, त्याला दुसरं काही नको असतं. सज्जन माणसाला फक्त सज्जनाचं आश्वासन पाहिजे असतं, की जो दुसरा अत्यंत सज्जन मनुष्य आहे, त्या सज्जन माणसाने म्हटलं पाहिजे की हा मनुष्य काय सज्जन आहे हो, बस त्यांनी दिलेली ही पावती त्याला पुरेशी आहे, बाकी कशाची गरज नाही. तो कोणत्याही मान आणि कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा करत नाही. काही प्राप्त व्हावं म्हणून त्याची धडपड नाही, इच्छा नाही, आकांक्षा नाही. एवढंच बस आहे. कारण का, की माझी या जातीचे भेटो माझं जीवलग, मला जाणणारा माणूस समोर पाहिजे. जसं समोरच्या माणसाला असं वाटतं, तो जर तितक्याच अधिकाराचा असेल तर, की ह्या माणसाने माझा शब्द न शब्द, माझा विचार न विचार, माझी भावना न भावना जाणून घेतली पाहिजे. त्याला समजलं पाहिजे. दुसरं काय पाहिजे, मी काय करतो हे त्या समोरच्याला कळलं पाहिजे. त्यालाही तसंच वाटतं. मी काय, आपण म्हणतो ना की एखादा माणूस एखादा ग्रंथ लिहितो, तो म्हणतो जाणकारांना बोलवा, किंवा वेदपाठी आहे, त्यांनी वेदाचं पठण केलेलं आहे, आणि ते पठण केल्यानंतर त्याची परीक्षा घ्यायची. तेव्हा वेदपठणामधले चांगले दिग्गज लोक बोलावले जातात, की त्या शब्दाच्या उच्चारातला बारकावा, त्याच्यातला ह्रस्व दीर्घाचा भाग, त्याच्यातला दीर्घ प्लुत स्वर उच्चारला गेला आहे की नाही. म्हणजे वैदिक तर असं म्हणतात की डोळे मिटून बसलं आणि कानानी मंत्र ऐकत राहिला, तर ह्या मंत्रातला हा शब्द दीर्घ आहे का ह्रस्व आहे हे आपल्याला त्याच्या उच्चारावरनं कळत राहिलं पाहिजे. तो जेव्हा इतका बारकाव्याने उच्चार स्वच्छ झाला पाहिजे, आणि त्याच्यातला जो आनंद आहे, त्या अभ्यासातलं ते जे मोठेपण, ते कशा करताय, ते उगीच आपली कसरत म्हणून नाही आहे, तो आत्ता आपला विषय नाही म्हणून, परंतु स्वच्छ आणि शुद्ध मंत्राचं फल काय असतं त्याचा विचार सामवेदामध्ये केलेला आहे. पण आत्ता आपल्याला तो विषय नको आहे, त्यामुळे आपण त्याच्यात पडणार नाही. फक्त आपल्याला सांगायची गोष्ट एवढीच आहे की मंत्रांचे उच्चार हे योग्य व्हावेत, अभ्यास हा उत्तम व्हावा, आणि तो जो अभ्यास आहे तो माझा अभ्यास माझ्या समोरच्या माणसाला कळायला पाहिजे, की रसिकांनी त्याला दाद दिली पाहिजे. ते एक उर्दू शेर फार छान आहे, ऐ नरगिसे फूल यहाँ, कसं आहे ते, चमन में अकेला है. तो एकटं आहे ते फूल एका ठिकाणी. म्हणाले ह्या फुलाचा अशा एकटं राहण्याचा काय उपयोग, कारण त्या फुलाचं चांगलेपण, त्या फुलाचा सुगंध, त्या फुलाचं सौंदर्य जर लोकांनी पाहिलंच नाही तर त्या उजेडे स्थान आहे, त्या उजेड्या दयालमध्ये त्यांनी काय करावं. त्या ठिकाणी त्याचं महत्त्व किंवा त्याची जान पहिचान करणारा तिथे कोणी नाही आहे, त्याला समजून घेणारं किंवा त्याची गुणवत्ता, त्याची कदर करणारं, त्याचं मोठेपण जाणणारं तिथे कोणी नाही आहे. त्यामुळे आपल्याला म्हटलं तसं की समोरच्या माणसाला कोण पाहिजे असतं, माणसाला दुसरं काही नको असतं, जाणकाराला जाणकार पाहिजे असतो. म्हणून संतांनी म्हटलं ना, माझी या जातीचे भेटो माझं जीवलग, मला ज्याची आवड आहे अशीच आवड असणारी माणसं मला भेटो.
माऊलींनी पण म्हटलं आहे की इथे कोणाची मांदी आळी पाहिजे? सज्जनांची मांदी आळी पाहिजे. कारण जिथे सज्जनांचा विचार आहे, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. त्यांनी जे म्हटलं आहे की ईश्वरनिष्ठ सांगण्याचा हेतू एकच आहे की ह्या ठिकाणी हा जो शांतिपाठ आहे, हा शांतिपाठ मनुष्याचं चांगलेपण वाढवण्याकरता, त्याला चांगलं बनवण्याकरता, त्याचं चांगलेपण समजून घेण्याकरता आणि त्या चांगलेपणातून त्याचा जो पुढचा अभ्यास आहे त्या उपनिषदाचा, तो अभ्यास प्रामाणिकपणे आणि फलापर्यंत पोचवणारा होण्याकरिता केला जातो. आता इथे आपण म्हटलं ना की हा शांतिपाठ आहे. हा शांतिपाठाची सुरुवात ओंकाराने आहे. आता आपलं घेतली होती आपण कथा ती सांगायला की तो मनुष्य आपलं ज्ञान वेदाचं सांगायला किंवा पेश करण्याकरता म्हणून, ते समोर ठेवण्याकरता म्हणून, त्याची परीक्षा करून घेण्याकरता म्हणून गुरूंकडे ते म्हणाले, बाळा तू आलास, एवढा तुझा दशग्रंथ ऐकायला मला वेळ नाही, तुझा घनपाठ ऐकायला मी काही बसू शकत नाही. म्हणाले मग काय करणार? नाही म्हणाले, गुरुजी मी तुमच्याचकडे आलो आहे, मला फक्त तुमच्याचकडून हा विषय किंवा माझा जी संहिता आहे माझी, त्या संहितेचा पठण मला तुमच्यासमोर करायचं आहे आणि ते तुम्ही मला निर्दोष आहे असं सांगायचं आहे. त्यांनी पुष्कळ आग्रह केल्यावर ते म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्यापुढे जरी बसू शकलो नाही 1.5-2 महिने तुझं ऐकत राहणं आणि माझा जो वर्ग आहे हे अध्ययन करणाऱ्या मुलांना सोडून मला ते करणं शक्य नाही, तरी एक करतो म्हणाले, तू त्या समोरच्या झाडाखाली बस आणि तिथे बसून त्या वेदाचं पठण सुरू कर. तुझं पठण करताना जर काही चूक झाली तर लक्षात घे, त्या झाडावरचं पान गळून पडेल. ते पान गळून तुझ्यासमोर पडलं की समज की तुझं काहीतरी चुकलं आहे, की मग तिथे तू तपासून बघ तुझं काय चुकलं आहे. तर तो म्हणतो, ठीक आहे, आता तुमची इच्छा, मी काय करू. आणि त्याप्रमाणे तो बसतो तिथे पठणाकरता आणि त्याचं पठण सुरू होतं. हे पठण सुरू झालं म्हणजे पहिला मंत्र म्हणतोय तर झाडाला पानगळ झाल्यासारखी झपाझपा झपाझपा पान सगळी भराभरा भराभरा पडत आहेत, इतक्या वेगाने पडत आहेत. हे असं कसं झालं म्हणाले, इतकी झटपट अशी झाडाला पानगळ आल्यासारखी पानं कशी गळायला लागली. तो खचलाच मुळी. त्याला वाटलं मी हे म्हणायला बसलो इथे हे काय झालं. तो गुरुजींच्याकडे गेला आणि गुरुजींना म्हटला, गुरुजी तुम्ही मला सांगितलं माझं जर चुकलं तर एखादं पान गळेल. अहो म्हणले, मी झाडाखाली बसून माझी पहिली संहितेतला मंत्र म्हणायला लागलो तर म्हणाले झपाझप झपाझप आपली वेगाने म्हणाले पानं वरून खाली गळताय, ते असं कसं झालं. ते म्हणाले, कशी सुरुवात केली सांग बाळा तू. त्यांनी सांगितलं, मी असा असा मंत्र म्हटलं. अरे म्हणाले, तू त्याला ओंकार लावलाच नाहीस. ओंकाराचा उच्चार केल्याशिवाय तुझं मंत्र म्हणायला लागलास तर तो तुझा मंत्र फलित होणार नाही. आपल्याला हे का बोलले, कारण विषय त्याच्यामागचा खूप मोठा आहे, खूप गहन आहे. त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. आपल्याला एकाच गोष्टीत जायचं, ते म्हणजे परमेश्वराचं स्मरण ओंकाराच्या स्वरूपामध्ये करून वेदांचे जे मंत्र आहेत ते म्हटले जातात. आणि जेव्हा ओंकाराच्या स्मरणानंतर ते मंत्र म्हटले जातात तेव्हाच ते मंत्र फलित होतात. त्यामुळे आता इथे हा शांतिपाठ आहे. हा शांतिपाठ सुरू झाला. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः. म्हणाले भद्रम चांगलं, कर्णेभिः कानांनी, म्हणाले शृणुयाम देवाः. म्हणाले हे देवतांनो, आमच्या कानांनी आम्ही चांगलं ऐकावं. आम्हाला जे जे काही चांगलं आहे ते ऐकायला मिळावं. आम्हाला त्या जंतर मंतरवरच्या मुलांनी दिलेल्या घाणेरड्या शिव्या आणि केलेले बिभीचं प्रकार आमच्यापर्यंत येऊ नयेत. आमचे कान ते ऐकून विटाळू नयेत. आमच्या कानांना त्याचा त्रास होऊ नये. आम्ही कुठेही असलो तरीसुद्धा काहीही विकृत ऐकावं, काहीही चमत्कारिक ऐकावं, काहीही अयोग्य ऐकावं हे आम्हाला पटायचं नाही, हे आम्हाला आवडणार नाही. आणि त्यामुळे भगवंता विनंती तुला अशी आहे की देवा हे ऐकायची आमच्यावर वेळ न येऊ. आता आमची पिढी असो की आमच्या नंतरची लहान पिढी असो किंवा आमच्यापेक्षा मोठे लोक असो, आज जी परिस्थिती आहे, काय ऐकावं लागेल याचा काही नेम नाही आहे. वेडं वाकडं कुणी काहीही बोलत आहे,
कुणाबद्दलही बोलत आहे आणि त्या सगळ्याचे परिणाम म्हणजे ते अनुभवायचे तेव्हा अनुभवतीलच, पण हे वेडंवाकडं ऐकून आमच्या मनाला मात्र क्लेश आहे. तेव्हा हा देव हा म्हणतो म्हणजे भगवंता, आपण भगवंता म्हणू, पण हा देवतेला उद्देशून म्हणतो की हे देवा, आम्हाला भद्रम कर्णेभिः शृणुया, आमच्या कानांनी आम्हाला चांगलंच ऐकायला मिळो. आमचे कान जे आहेत ते जिथे जिथे जे जे चांगलं आहे त्याचंच श्रवण करोत. आम्हाला वेडंवाकडं काहीतरी ऐकायची आमच्यावर वेळ आणू नकोस, कारण कानाने वेडंवाकडं ऐकलं आमचे विचार बदलतात. आमच्या मनामध्ये आमच्या वृत्ती एक काहीतरी भलत्याच गोष्टीकडे आम्हाला घेऊन जातात. आमची बुद्धी आहे तिच्यामध्ये पटलं नाही तर प्रक्षोभ होतो आणि ते सगळं बिभत्स ऐकताना करमणूक वाटली तर काय, माणसाची बुद्धी फिरते. तो कुठल्याही वेड्यावाकड्या गोष्टींच्यामध्ये मन रमवायला लागतो, मजा वाटते त्याला. काही वेडंवाकडं बरं चाललं आहे, बरी नावं ठेवतो आहे, अरे काय चेष्टा करतो आहे, असे काही लोक असतात आमच्यासारखे प्रवचनकार की त्यांच्यामध्ये बोलताना विलक्षण बोलतात. प्रवचनकार म्हणतात स्वतःला, कीर्तनकार म्हणतात, पण ताळतंत्र नसतो, भाषेला नाही, विषयाला नाही. त्यांनी सांगितलं हे असलं ऐकायची आम्हाला वेळ आणू नकोस, कुठल्याही प्रकारची विकृती आम्हाला ऐकायची वेळ आणू नकोस. तसंच काय करू म्हणाले, देवाहा भद्रम पश्ये माक्षभिर यजत राहा. मी कसा आहे, मी यजन करणार आहे, म्हणजे मी यज्ञामध्ये रोज आहुती टाकणार आहे. माझ्या घरामध्ये ही यज्ञाची 3 कुंड आहे, त्या कुंडातला माझा हा गार्हपत्य अग्नी जो आहे, जो मी आज जो आश्रम स्वीकारू नये, गृहस्थाश्रम, त्या गृहस्थाश्रमाकरता यज्ञ परंपरेप्रमाणे ज्या आहुती त्या कुंडात टाकायच्या आहेत ते कुंड मी सांभाळलं आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी मी त्यांना आहुती देणार आहे. यजत राहा, मी कसा आहे, मी यजन करणार आहे. सकाळ संध्याकाळ अग्नीला मी आहुती आता राहिली आमच्याकडे ती परंपराच आता राहिली नाही. घराघरामधून देवाची उपासना करताना आता आम्ही सगुण मूर्तीच्या आधाराने उपासना करायला लागलो. आता आम्ही अग्नी उपासना हे त्याचं मूलभूत स्वरूप हळूहळू समाजातून दूर गेलं. त्याचा म्हणजे जे ऋत्वी जे आहेत ते सुद्धा त्याची दीक्षा घेतात आणि मग त्या अग्नीच्या पूजनाकरता किंवा सेवेकरता आपलं जीवन समर्पित करतात. आता अशा प्रकारे अग्नीची उपासना करणारे लोक आता जवळजवळ नाहीत. ज्यांनी दीक्षा घेतली आणि अग्नी उपासना करत आहेत अशी गोष्ट किंवा असे लोक वेगळे आहेत. अलीकडच्या काळामध्ये गजानन महाराजांच्या संप्रदायामध्ये संध्याकाळी आणि सकाळी कुंडांमध्ये आहुती द्या. घरात छोटंसं तांब्याचं पात्र घ्या, त्याच्यामध्ये गौरी घ्या, त्या गौरीवरती कापूर ठेवा आणि त्याच्यामध्ये काही मंत्र म्हणून आहुतीत. आपण म्हणतो ना, काप गेले तरी भोकं शिल्लक आहेत. कानातले सुंदर मोत्याचे झुवे त्याच्यात घालायचे काप, ते काप निघून गेले म्हणजे ते राहिले नाही, ते सांभाळण्याची ताकद नाही राहिली. पण निदान कानाची भोकं तर शिल्लक ठेवा. कानात काही घालायला मिळालं नाही म्हणून कानच टोचायचे नाही, तसं करू नका. तशी ही दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखं आहे, परंतु त्याचेही काही लाभ आहेत, त्या श्रद्धेचाही काही लाभ आहे, त्या क्रियांचाही काही लाभ आहे. कारण सत्पुरुषांनी मार्गदर्शन केलेली क्रिया आहे, माहिती नाही आपल्याला त्याच्यामागे त्यांचा काय हेतू आहे आणि काय भूमिकेतून त्यांनी लोकांना ही उपासना सांगितली आहे. कारण ही जागती ठेवली पाहिजे. हे सगळं जिथं जागतं कोणत्या तरी स्वरूपात राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे, मी यजत्र आहे, मी अग्निहोत्री आहे. अखंड अग्निहोत्र माझ्या घरामध्ये. अग्निहोत्र घेणं ही साधी गोष्ट नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. 24 तास त्या अग्नीची सेवा आणि उपासना आहे. त्या अग्निहोत्र घेतलेल्या पुरुषाला घर सोडता येत नाही, कुठे जाता येत नाही, त्याचे नियम खूप आहेत. ती उपासनाच फार मोठी तेजस्वी उपासना आहे. हा ऋषी म्हणतो, मी यजत राहा, पश्ये माक्षभिर यजत राहा. यजन करणारा, यज्ञ करणारा,
सन्मार्गाने चालणारा असा मी मनुष्य आहे. तू माझ्या डोळ्यांना काही वेडंवाकडं दाखवू नकोस. आता आम्हाला रस्त्यावरून चालताना इतकं वेडंवाकडं दिसतं की आम्हाला डोळे बंद करून चालायचं म्हणजे स्वतःला अपघात करून घेण्यासारखंच आहे. जे दिसतं ते मुकाटपणे डोळ्यांनी बघत राहा आणि जे चाललं आहे ते चालू द्या. जे ऐकायला येतं आहे ते ऐकत राहा. शिव्या गाळी एकमेकांना वाटेल त्या शब्दात बोलणं, उद्धटपणा खूप आहे, सगळं खूप भरलेलं आहे. आणि त्यामुळे ते इथे म्हणतात की भगवंता एवढी गोष्ट माझ्याकरता कर की मला ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर यजत्राः. माझ्या कानांनी चांगलं ऐकू दे, मला माझ्या डोळ्यांनी चांगलं बघू दे. कारण चांगल्याच्या सहवासात मी राहीन तर माझ्यावरचे संस्कार पण चांगले होतील, माझे विचार पण चांगले राहतील, माझ्या प्रवृत्ती पण चांगल्या राहतील. कारण त्या चित्तवृत्ती आहेत, त्या चित्ताच्या वृत्ती आहेत त्याही चांगल्या राहतील. आणि त्यामुळे ते म्हणतात स्थिरैरंगैस्तुष्टुवाम सस्तनुभिर्व्यशेम देवहितम यदायुः. माझं शरीर आहे, स्थिरैरंगैस्तुष्टुवाम. माझं शरीर जे आहे ते माझ्या ठिकाणी उत्तम राहू द्या, अगदी आरोग्यसंपन्न राहू द्या, सबल राहू द्या, सतेज राहू द्या. कारण का मला मौज मजा करायला ईट ड्रिंक अँड बी मेरी की खा प्या मजा करा नाही म्हणाले, असं नाही आहे. माझ्याकडून काही चांगली कामं व्हावी. हा जो धर्म आहे ना, हा धर्म वेडंवाकडं वागण्याला प्रवृत्तच करत नाही, प्रवृत्त होऊच देत नाही. त्याचं कारण असं आहे की मिळालेलं आयुष्य हे किती मौल्यवान आहे हे मुळामध्ये धर्माने धरलेलं आहे, लक्षात ठेवलेलं आहे. त्या स्मरणावर, त्या तत्वावर, त्या आधारावर त्यांनी आम्हाला जीवन जगायला सांगितलं. बाबांनो काय आयुष्य मिळणार आहे माहिती नाही, किती आयुष्य मिळणार आहे माहीत नाही. आयुष्यात सकाळी सूर्य उगवला आणि दिवस आमच्यासमोर आला की हा मिळालेला दिवस माझ्या भाग्याचा आहे असं समजा. आणि त्या दिवशी आपल्याकडनं काही ना काही चांगलंच करा. काय आहे, निगेटिव्हिटी समोर आणून आपल्या ठिकाणचं सामर्थ्य त्याच्यामध्ये खर्च कशाकरता करायचं? कारण काय, कितीही कठोर प्रसंग आला, कितीही दुःखद प्रसंग आला, कितीही घोर प्रसंग आला, तरीसुद्धा त्या प्रसंगामध्ये स्थिर राहून मनुष्य हलतो, हलत कसा नाही, हलणारच आहे. शेवटी माणूस आहे तो, त्यालाही त्याच्या काही भावना आणि हे आहेतच. पण तरीसुद्धा त्याही परिस्थितीमध्ये वादळातसुद्धा जेथे महावृक्ष जाती तेथे लवाळे नांदती, पण छोटे आहोत, त्याला तोंड द्यायला आपल्यापुरते आपण पुरेसे राहिलो तर तिथेसुद्धा आम्ही मोठ्या वृक्षांना कदाचित पडावं लागेल, पण आमच्यासारख्या साध्याशा गवताच्या पात्यांना त्या पाण्याबरोबर किंवा आलेल्या वाऱ्याबरोबर इकडे इकडे डुलून येईल त्या परिस्थितीमध्ये पुन्हा उभं राहण्याचं सामर्थ्य मिळू शकतं. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं इथे की आमची तनू, आमचं मन, आमची बुद्धी, आमचे अवयव, आमचं शरीर, आमचे विचार, आमची कृती, आमचा व्यवहार, सर्व काही तू उत्तम ठेव. सर्व काही आम्हाला हे उत्तम दे. आमच्याकडून मी तुला काही आत्ता म्हटलं तसं काही मौज मजा करण्याकरता मी मागत नाही आहे. मला आयुष्यात याचा अर्थ असा समजून घ्यायचं कारण नाही की वैदिक परंपरा कुठल्याही प्रकारच्या जीवनातल्या आनंदाला मुळीच नाही मान्य करत नाही असं नाही. किंबहुना सर्व प्रकारचा आनंद जीवनात उपभोगा, पुष्कळ पैसे कमवा, उत्तम शरीर ठेवा, त्या उत्तम शरीराने उत्तम गोष्टी करत राहा, जीवनातला प्रत्येक आनंद मिळवा. पण ते आनंद मिळवण्याची सुद्धा तऱ्हा आहे. गटारी अमावस्याला दारू पिऊन गटारात लोळत पडणं हा काही आनंद नाही आहे. या एका उदाहरणाने बाकी सगळं समजू शकतो. खाणं असो, पिणं असो, जगणं असो, व्यवहार करणं असो, आनंदाला सुद्धा एक दर्जा आहे, तो सुद्धा क्लास आहे, तो क्लासिक आहे. त्या आनंदाची सुद्धा एक मजा आहे.
ती मजा चाखायलासुद्धा तशी रसिकता पाहिजे, तशी मर्मज्ञता पाहिजे. हे असं काहीतरी भडबुंजासारखं जीवन जगणं आणि त्याला आनंद म्हणणं, वेडवाकडं नाचणं, क्लबमध्ये जाणं, नशापाणी करणं, कुठल्याही प्रकारची जी आजकालची जी असणारी व्यसनाची जी काही औषधं आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत किंवा ज्या प्रकाराने व्यसन केलं जातं आणि स्वतःला बेधुंद करून घेतलं जातं, काय वेडावाकडं वागतात त्यात समजतही नाही. त्याकरता का देवाने शरीर दिलं आहे? त्याकरता का ते चांगलं दिलं आहे? त्यांनी सांगितलं, देवा मी असं मागत नाही आहे, तू लक्षात ठेव, त्या उत्तम शरीराने मला उत्तमच वागायचं आहे. जीवनाचा आनंद जो मिळवायचा आहे तो मला उत्तम प्रकारेच मिळवायचा आहे. त्या आनंदाचं स्वरूप हे नेहमीच, त्याचा दर्जा हे नेहमीच उच्चच असलं पाहिजे, उत्तमच असलं पाहिजे, योग्यच असलं पाहिजे. आणि म्हणून सस्तनुभिर व्यशेम देवहितम यदायुः, व्यशेम देवहितम यदायुः. म्हणाले माझं जे आयुष्य आहे हे कशामध्ये जावं? देवहितम, देवाला जे हितकर वाटतं ते, देवाला जे योग्य वाटतं ते, परमेश्वराला जे आवडतं ते, तेच माझ्याकडनं घडो, तेच मला प्राप्त हो आणि तेच करण्याची मला इच्छा हो. आणि म्हणून माझं शरीर जे आहे बिलकुल तंदुरुस्त ठेवतो, ते अगदी उत्तम ठेव की ज्याच्यामुळे देवहितम यदायुः, देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी मी जास्तीत जास्त करू शकेन. माझ्या शरीराने मी त्याची जास्तीत जास्त सेवा करू शकेन. त्याला जी सेवा आवडते आणि त्यांनी सांगितलेल्या सेवांपैकी जी सेवा मला जमते ती सेवा मी जरूर करीन. म्हणाले स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ती म्हणजे कल्याण, आमचं कल्याण करो. कोण? नहा म्हणजे आम्ही. इंद्रो वृद्धश्रवाः, वृद्धश्रवाः, श्रवा त्याची कीर्ती, वृद्ध म्हणजे ज्याची अपार कीर्ती आहे, ज्याचं अनुशासन उत्तम, ज्याच्या ठिकाणी उत्तम अधिकार, जो उत्तम सामर्थ्य संपन्न असा मोठा श्रेष्ठ इंद्र जो आहे, त्या इंद्राने काय करावं? ज्याची कीर्ती दिगंत आहे अशा इंद्राने मानचं कल्याण करावं. कशा करता? कारण आम्ही जिथे आहोत तिथे कुणी आम्हाला हडतहुडूत करू नये. आम्ही जिथे आहोत तिथे कुणीही आमचा फायदा उठवू नये कुठल्याही प्रकारे. आणि समजा परिस्थितीवशात आमच्यावरती काही गोष्टी वाईट येऊन पोचल्या आणि आम्हाला त्याला तोंड देण्याची वेळ आली, तर आम्ही कसे पाहिजे? हमें तो डटके खडे रहना है. बस जिब्राल्टर रॉकसारखे आम्ही त्या वादळातसुद्धा, आम्ही त्या त्रासातसुद्धा विश्वासाने, आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे. का? कारण इंद्र तुला मागतोय, कल्याण मागतोय. कुणाकडे कल्याण मागतोय? तुझ्यासारख्या अधिकार संपन्न माणसाकडे. आम्हाला लेचापेचा करून टाकू नकोस, आमची परिस्थिती चमत्कारिक करून टाकू नकोस, संकटांमध्ये आम्हाला पार भरडून काढू नकोस. भरडावं लागलं तरी आम्ही आमचं सर्दिया सार नाही दिया, आम्हाला सगळी दुःख सोसू, आम्ही ती सगळी दुःख झेलू, पण आम्ही आमचं स्वत्व देणार नाही. असं त्या अधिकारांनी राहता आलं पाहिजे, त्या सामर्थ्याने राहता आलं पाहिजे. तुझ्यासारखी दिगंत कीर्ती जी आहे, आम्ही सामान्य आहोत, आम्हाला काय एवढी मोठी कीर्ती मिळणार नाही, पण आम्ही आमच्या ठिकाणी जे जसे आहोत, कुणाला फट म्हणायची जागा नाही, कुणी आम्हाला एक शब्द बोलू शकत नाही. परिस्थितीवशात तुम्ही कितीही त्रास द्या. मोदींना रोज म्हणतातच, रोज 2-5 किलो शिव्या खाल्ल्याशिवाय, खरं तर ते 200 किलो म्हणतात, एवढ्या शिव्या खाल्ल्याशिवाय मला बरंच वाटत नाही, माझा दिवसच जात नाही. काय करणार? लोक जर आपल्याला योग्य तऱ्हेने जाणूच नाही शकत, जर लोकांना ते मोदींचं महत्त्वच कळत नसेल आणि त्यांना समजून उमजून कळूनच घ्यायचं नसेल आणि त्या माणसाला बदनामच करायचं असेल, तर काय करायचं? सोडून द्या. इथे मोदी म्हणतात तसं, जो आ गया सामने दे दे उसे तू छकड, दे सोडून दे. जे समोर वेडवाकडं म्हणून समोर उभं राहत आहे त्याला आधी बाजूला कर. तुला जसं चालायचं आहे तसं चाल. हाथी चले अपनी चाल, कुत्ते भुकते हैं तो भुकने दो.
त्यांनी भुंकलं म्हणून काय झालं, आमच्या चालीला काय फरक पडतो. म्हणून त्यांनी इथे सांगितलं, इंद्रा तू आमच्याकरता इतका दिगंत कीर्ती असलेला आहेस, आमचं कल्याण कर. स्वस्ती न पूषा विश्ववेदाः. स्वस्ती नहा, नहा म्हणजे आमचं, पुन्हा कल्याण, तुम्ही आमचं कल्याण करा. कशा करता? विश्ववेदाः, तुम्ही सर्व काही जाणणारे आहात. कसे आहेत? पूषा, सूर्य. सूर्य इतकं कोण काय जाणतो? 24 तास त्याला हे सगळं ब्रह्मांड दिसतं. तो ह्या संबंध ब्रह्मांडाला पाहत, त्याच्या इतका ज्ञानी कोणी आहे? त्याच्या इतका जाणकार कोणी आहे? त्याच्या इतका समर्थ कोणी आहे? म्हणजे स्वस्ती न पूषा विश्ववेदाः, सर्व विश्वाला जाणणारा, तुझ्यापुढे काहीही लपून राहत नाही अशा हे सूर्यदेवते, आम्हाला आमचं कल्याण करण्याकरता तू कृपावंत हो, आमच्यावर कृपा कर. म्हणजे स्वस्ती नस्तार्क्षो अरिष्ट नेमीही. म्हणाले हा कसा आहे? अरिष्टांचं, आमच्यावरती येणाऱ्या संकटांचं तू परिहार कर. कुणाला सांगितलं? गरुडाला. तुझ्यासारखा वेगवान कुठून आणावा? तुझ्यासारखा ताकदवान कुठून आणावा? तुझ्यासारखा सावध दृष्टी असणारा कुठून आणावा? तुझं सामर्थ्य थोडं आहे. तुझा मोठेपणा बघून तर आपण म्हणू, वेद म्हणत नाही की तुला वाहन म्हणून निवडलं ना देवतांनी. भगवंत त्या गरुडावर बसून फिरतात ना, त्यांचं वाहन गरुड झालं. म्हणजे गरुडाचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य ओळखून आम्हाला माहिती आहे तू किती बलवान आहेस, तू किती श्रेष्ठ आहेस हे जाणून, हे गरुडा, हे नस्तार्क्षो अरिष्ट नेमी, तुला काय, तुझी अशी गती जी आहे ती अविरोध गती आहे. तुझी गती ज्याप्रमाणे आहे की तिला कोणी विरोध करू शकत नाही, तसं आमच्यावरची जी अरिष्ट आहेत ती तू आधीच तोडून टाक. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास कधीही न होत, कुठल्याही त्रासांना आम्हाला तोंड द्यावं न लागो. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की स्वस्तिनो बृहस्पतीर ददातु. ज्या प्रकारे गरुडांनी आम्हाला राखावं, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी संरक्षण द्यावं, तसंच जो अत्यंत, आता बृहस्पतीच्यापेक्षा विद्वान कोण आणायचा? आणि म्हणून म्हणाले, हे बृहस्पती, वाणी कुठून सुंदर आणायची बृहस्पतींच्यापेक्षा? लॉजिक, तर्क कुठून आणायचा? विषयाची जाण कुठून आणायची? बुद्धिमत्तेचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू, मेधा, धृती आदी कुठून आणायचे? आणि त्यामुळे हे सगळं जे आहे, हे सगळं ज्या बृहस्पतीकडे आहे त्या बृहस्पतींनी माझ्यावर कृपा करावी. आणि काय करावं म्हणाले? त्यांनी माझं कल्याण करावं. म्हणाले, मग एका देवाला मागून पुरलं नाही का हो तुम्हाला? पुन्हा दुसऱ्या देवतांना का मागता आहात? नाही म्हणाले, असं नाही आहे. तो एकच परमात्मा आहे. तो एकच परमात्मा निरनिराळ्या रूपामध्ये सगुण झालेला आहे. आणि मला जेव्हा एक विशिष्ट गोष्ट पाहिजे, की मला संपत्ती पाहिजे, आणि आज माझी गरज विशेष रूपाने संपत्ती आहे, तर मला कुठे केंद्रित करायचं आहे, कुठे मला फोकस करायचं आहे? पैसे मिळावे याच्याकरता. तर ह्या सृष्टीमध्ये जे सगळे उलथापालथी चालू असतात, जे सगळे सृष्टीत व्यवहार घडत असतात, आपल्याकरता घडत असतात, आपल्याकरता इष्ट अनिष्ट घडत असतं. हे सगळ्या प्रार्थना कशा करता? अनिष्टाचा परिहार व्हावा म्हणून त्यांनी इथे म्हणते ना, स्वस्ती नस्तार्क्षो अरिष्ट नेमीही. असा आहेस तू, अरिष्टाचा परिहार करणार आहेस. परमात्मा कसा आहे? अरिष्टाचा परिहार करणार. भगवंताची प्रार्थना करायची कशा करता? आम्हाला जे कमी आहे, आमच्यात जे उणं आहे, आमच्यात जे दौर्बल्य आहे ते दूर कर, आणि आम्हाला आमचं कल्याण करून दे त्या त्या क्षेत्रामध्ये. आता हा ऋषी म्हणतो की इतक्या देवतांच्या ठिकाणी मी मागतो आहे ते का? कारण रुचिनाम वैचित्र्यात असं तर आहेच, पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट सत्य आहे, आणि ती म्हणजे अशी की आत्ता कुणाला प्रकृतीची अडचण आहे, त्याचं अनारोग्य आहे, ते दूर झालं पाहिजे. तर इथे ते म्हणतात स्वस्ती, कल्याण करायचं आहे ना, मग कल्याण कशातलं पाहिजे? कल्याण त्या प्रकृतीचं व्हायला हवं आहे. त्या ठिकाणी भगवंताचा आशीर्वाद पाहिजे.
त्या ठिकाणी कृपा पाहिजे. मग नेमकं काय कर? अरे हे स्तोत्र म्हण, अरे हे सूक्त म्हण, अरे याचं पठण कर. म्हणजे काय होईल? आजच्या भाषेत बोलायचं तर फोकस्ड उपासना करायची, की निश्चितपणे अमुक एक विषय समजून घेऊन तोच विषय मला प्राप्त व्हायला हवा. आर्थिक अडचणीत आहे. पुष्कळ लोकात आम्ही पाहते की नावं सांगायचं तसं नाही, फार मोठ्या मोठ्या आमच्या चांगल्या संस्था आहेत की ज्या संस्था आज आर्थिकमुळे अडचणींमुळे वांध्यात आहेत, त्रासात आहेत. काय करावं? अनुष्ठान करतात, लक्ष्मीचं अनुष्ठान करतात. हे लक्ष्मी देवते, आम्हाला 5 कोटी पाहिजेत, आम्हाला 10 कोटी पाहिजेत, आम्हाला 15 कोटी पाहिजेत. कुणीतरी आम्हाला ब्लॅकनी पैसे दिले तर आम्हाला नको आहेत, आम्हाला उजागर पैसे पाहिजेत, आम्हाला चांगले पैसे पाहिजे. लोकांनी गोळा करून द्यावेत, लोकांनी सहाय्य करावं. प्रार्थना कोणाला करायची आहे? मग त्यावेळी प्रार्थना लक्ष्मीला करायची. त्यावेळी प्रार्थना तू आम्हाला हे देणारी आहेस, विशेष रूपाने काय पाहिजे आत्ता, त्याकरता विशेष रूपाने देणाऱ्या देवतेपर्यंत जा. त्या देवतेचं सूक्त. आणि ती देवता काय करते? ह्या संबंध सृष्टीमध्ये, ह्या ब्रह्मांडामध्ये आमच्या बाजूनी अनुकूल होईल असं वातावरण निर्माण करते. आम्ही काही एकटे इथे नुसते बसलेले नाही आहे. आमचं सगळ्यांचं, आमचं प्रत्येकाचं कुणाशी कनेक्शन आहे. आम्ही कुणाशी जोडले? ब्रह्मांडाशी. नाहीतर ते आमच्या पत्रिका घेऊन कशाला फिरतो की हो गुरुजी कुठेतरी अडलं की गुरुजी आमची पत्रिका बघावं, योग तरी काय आहेत, असं का होतं? आधी म्हणतो काय, आमचा पत्रिकेवर मुळीच विश्वास नाही. आणि जेव्हा अडचणीत येतो तेव्हा गुरुजी एवढं बघावं, या अडचणीतून आम्हाला बाहेर काढा, आमची पत्रिका बघा. का? त्याचं कारण ही सगळी सृष्टी आणि आम्ही एकमेकांना जोडलेले आहोत. ह्या सृष्टीमध्ये या ग्रहांच्या माध्यमामधून, तो विषय ग्रहांचा आहे म्हणून ग्रहांशी, जो विषय देवतांचा आहे तो देवतांशी, आम्ही त्याच्याकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला खूप बळ द्यावं, त्यांनी आम्हाला खूप अनुकूलता द्यावी. कशी अनुकूलता येईल? या सृष्टीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे सृष्टी बदलेल, आपल्याकरता अनुकूल बनेल. जी प्रतिकूल आहे प्रकृती आहे ती, त्या प्रकृतीचा तर खेळ आहे. हे सगळं जन्माला येणं, भाताचं पीक गेलं, ज्वारीचं पीक करपून गेलं, यावर्षी आमच्या शेतीत काही पिकलंच नाही. कोण नाही पिकवत? प्रकृती माता आहे ती देवता आहे. तिने कृपा केली आमच्यावरती तर आमची शेती संपन्न होईल, नाही कृपा केली तर पिकणार नाही. आमची परिस्थिती अनुकूल होईल, प्रतिकूल होईल. तिने सहाय्य केलं तर अनुकूल राहील. आणि त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या भिन्न भिन्न देवतांची आम्ही उपासना करतो. म्हणजे वेडेबागडे आहोत का हे आपण का म्हणतो? कारण इतर लोक आमच्यावरती असा आरोप करतात, अहो तुमच्या वेदामध्ये कसले ते 33 कोटी देव. आता ह्या आणि मग चेष्टा करतात की अहो हा माणूस बसला, हा कृष्णाची उपासना करायला लागला आणि मग त्याच्या उपासनेत इतका त्याचा भाव उत्कट झाला, अरे कृष्णा, अरे रामा, अरे नारायणा, अरे गोविंदा, अशी वेगवेगळी नावं घ्यायला लागला. आणि म्हणाले ह्यांच्या देवाचं काय होतं मग? हा कृष्णा म्हणतो तर कृष्ण धावत यायला लागतो, तोपर्यंत हा रामा म्हणतो तो कृष्ण निघून जातो, आणि यांचा रामा धावत यायला लागतो. तर रामा म्हणेपर्यंत हा नरसिंह म्हणतो, तो तेवढ्याने रामा निघून जातो, तो नरसिंह धावत येतो. इतका गबाळा धर्म नाही बरं का हा. असं गबाळेपणाने देवाचं नाव घेणारा धर्म नाही आहे. त्या देवाची अनेक नावं आहेत, सहस्र नाम आहे, सहस्रावधी नामं आहे. ती नामं घेतली जातात, त्या नामांचा उच्चार केला जातो. तुमचा देवांच्या बाबतीमध्ये अनेकतावाद नाही आहे, एकतावाद आहे. आमच्याकडे देवाची अनेक रूपं आम्ही अनेकतावादाने स्वीकारतो. पण त्याच्या मागे, त्या सगळ्यांच्या मागे असणारं तत्त्व काय आहे? तर ते परमात्म तत्त्व आहे, त्या सगळ्यांच्यामध्ये भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो, हे देवा तू आमचं कल्याण कर. आणि पुन्हा एकदा ओम लावून शांती 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 ही म्हणतो. म्हणजे आमची आधी भौतिक पातळीवर शांतता करून दे, आधी दैविक पातळीवरती शांतता करून दे, आणि आधी आत्मिक पातळीवरती शांतता करून दे. त्याचा थोडासा स्पष्टीकरणाचा भाग आपण उद्या बघू.
पण आज आपला विषय इथे थांबवू. श्रीकृष्ण.